नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ऑइलच्या प्राइस पुन्हा एकदा अप झाले आहेत. ब्रेंट क्रूडच्या प्राइस वगैरे $76 पुन्हा एकदा ते क्रॉस केले आहेत, पुन्हा एकदा टच केले आहेत. म्हणजे त्याला क्रॉस करून वरी गेले आहेत, जे की गेल्या 2.5 महिन्यामध्ये सर्वात हायर लेवलवर ह्या प्राइजेस वगैरे गेले आहेत. याचं कारण म्हणलं तर चायना वगैरे स्टिम्युलस पॅकेज वगैरे जाहीर करेल असे एक्सपेक्टेशन आहे. त्यामुळे त्यांची इकॉनॉमी ग्रोथ होऊ शकते. तसेच इंटरेस्ट रेट कटही करण्याची अपेक्षा आहे. US इकॉनॉमीमध्ये काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे ब्रेंट क्रूडच्या प्राइसेस वगैरे पुन्हा एकदा लास्ट वीकमध्ये चांगल्या पद्धतीने वाढले आहेत. तर जर पुढे म्हणलं आपलं जे इंडियन गव्हर्नमेंट आहे ते मासिव सबसिडी वगैरे देण्याची चर्चा करत आहे EV इन्फ्रास्ट्रक्चरवर. म्हणजे गव्हर्नमेंट चांगल्या प्रकारे EV इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस करत आहे. जोपर्यंत आपला इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत EVवर जास्त फोकस होऊ शकत नाही असं त्यांना वाटतं. आणि इथे 80% सबसिडी दिली जाईल असं बोललं जात आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फास्ट चार्जिंग स्टेशन इस्टॅब्लिश करण्यासाठी अँड ती 100% पर्यंत सबसिडी दिली जाऊ शकते. ती पुढे जाऊन ऑलमोस्ट 2000 करोड रुपीज वगैरे PM इलेक्ट्रिक ड्राईव्ह रिव्होल्युशन इन इनोव्हेटिव्ह व्हेकल्स अनाउन्समेंटसाठी वापरले जाणार आहेत. म्हणजे थोडक्यात म्हणलं तर PM ई ड्राईव्ह स्कीमच्या अंतर्गत हे वापरले जाणार आहेत अशी गोष्ट सुरू आहे. आणि मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीने त्यांच्या ड्राफ्ट गाईडलाईन्समध्ये म्हटलं की 48,400 फास्ट चार्जिंग स्टेशन वगैरे 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी बनवले जाणार आहेत. त्यामध्ये गव्हर्नमेंट वगैरे 581 करोड रुपीज वगैरे राखून ठेवलं आहे. अँड 22,100 चार्जिंग स्टेशन वगैरे 4 व्हीलर इलेक्ट्रिक व्हेकलसाठी वगैरे 1,000 म्हणजे 101 करोड रुपीज वगैरे अलोकेट केले जाणार आहेत. म्हणजे 101 करोड रुपीज वगैरे इथं अलोकेट वगैरे केले जाणार आहेत. तर आणि तसेच 1800 इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रकसाठी वगैरे 346 करोड रुपीज वगैरे निश्चित केलेले आहेत. तर टोटल पाहिलं तर 72,300 फास्ट चार्जिंग स्टेशन लावण्यासाठी ह्या स्कीम अंतर्गत ही चर्चा वगैरे केली जात आहे. यामध्ये 30% सबसिडी मिनिस्ट्री देणार आहे अँड 40% इनिशियली मिळेल. म्हणजे जे की फास्ट चार्जिंग स्टेशन डिप्लॉय केल्यानंतर ही 40% सबसिडी दिली जाणार आहे. अँड बाकी सबसिडी कमर्शियल ऑपरेशनवर दिली जाणार आहे. आणखी काही सिटीजना वगैरे त्यांनी प्राधान्य दिले आहे, जे की इलेक्ट्रिक व्हेकल चांगल्या पद्धतीने विकत आहेत त्या सिटी वगैरे. ज्यामध्ये की दिल्लीमध्ये पाहिलं तर 4 व्हीलर त्यामध्ये 14.6% वगैरे मार्केट शेअर वगैरे आहे. म्हणजे एवढा वगैरे व्हेकल तिथले विकले जातात. आणि बेंगलोरमध्ये अराऊंड 12%, मुंबईमध्ये 9.5%, हैदराबादमध्ये 7.4% अँड पुण्यामध्ये 5.2% इलेक्ट्रिक व्हेकल वगैरे विकल्या जातात. ह्या सिटीला मेजर फोकस केला तर जाणारच आहे. आणखी काही 40 सिटीज आहेत त्यावरही फोकस केला जाणार आहे. त्यांचे नावेही त्यांनी सांगितलेले आहेत. तर पुढील म्हणलं जे आपलं म्युच्युअल फंड आहे, तर म्युच्युअल फंडमध्ये 2024मध्ये 4.4 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट वगैरे आली आहे 2024मध्ये. अँड जी की इक्विटी बाईंगसाठी वगैरे आली आहे. हा जो लास्ट इयरमध्ये हा जो नंबर होता 1.7 लाख करोड रुपीज होता. त्यामध्ये चांगली ग्रोथ झाली. याचं कारण म्हणलं तर वाढणाऱ्या SIP आणि SIPमध्ये 25,000 करोड वगैरे SIP इन्फ्लो वगैरे झाले आहेत. मिराई ऑस्ट्रेलच्या एका स्टेटमेंटनुसार
जी DIs वगैरे बाईंग करत आहे, तर त्यामध्ये 80% कॉन्ट्रीब्यूट वगैरे म्युच्युअल फंड वगैरे करत आहे सध्या. तर पुढील मंडळ जे आपलं बँकेचे बँक आहे आपलं HDFC बँकेनं लोनमध्ये जवळपास 3% ग्रोथ केली आहे. इथं ते 13 झालं आहे, सॉरी. तर 3% ग्रोथ त्यांनी केली आहे. आणि तसंच डिपॉझिटमध्ये 15.8%ची ग्रोथ केली आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त म्हणलं तर टाईम डिपॉझिट वगैरे वाले ते पाहिले तर 22%ने वाढले आहेत. आणि कासा डिपॉझिट वगैरे 4.4%ने वाढलेला आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीने FD वगैरे वाढले आहेत. चांगल्या पद्धतीनं ग्रोथ झाली आहे तिथं. आणि असेट अंडर मॅनेजमेंट पाहिलं तर 7.6%ने त्यामध्ये ग्रोथ झाली आहे. अँड लोन टू डिपॉझिट प्रोसेस जो आहे तो 100%पेक्षा कमी वगैरे झाला आहे. ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. म्हणजे त्यांचं टार्गेटच होतं आणि ही मर्ज झाल्यानंतर हे पहिल्यांदाच हे वगैरे हा जो रेशो आहे हो खाली आलेला आहे. ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तर जर पुढे म्हणजे जे बजाज फायनान्स आहे त्यांनी ही नंबर सांगितले त्यांचं वगैरे आपलं असेट मॅनेजमेंटमध्ये 23%ची ग्रोथ वगैरे झाली आहे. असेट अंडर मॅनेजमेंटमध्ये 28%ची ग्रोथ झाली आहे. डिपॉझिटमध्ये 19%ची ग्रोथ झाली आहे. लोनमध्ये 22%ची ग्रोथ झाली आहे. तर त्यांनी 2024मध्ये 1.7 करोड न्यू कस्टमरसुद्धा ॲड केले आहेत त्यांनी. तर जर पुढील म्हणलं तर जे आपलं बँकिंग इंडस्ट्री आहे तर त्याचे काही नंबर पाहूया आपण. पहिल्यांदा IDFC फर्स्ट त्यांनी वगैरे 28.8%ने डिपॉझिट ग्रोथ केले आहेत. आणि लोन वगैरे 21.9%ने ग्रो केले आहेत. आणि UK बँकेने 7.3%ने डिपॉझिट ग्रोथ केली आहे. अँड लोन वगैरे 18.8%ने वगैरे ग्रो केले. आणि येस बँकेने वगैरे जवळपास 14.6%ने डिपॉझिट ग्रो केले. आणि लोन वगैरे 12.6%ने ग्रो केले. आणि बँक ऑफ बरोडा 9.2%ने वगैरे 9.2%ने डिपॉझिट ग्रोथ केले. आणि 11.8%ने वगैरे लोन ग्रो केले. अँड धनलक्ष्मीने 5.1%ने डिपॉझिट ग्रोथ केले. आणि 10.3%ने वगैरे डिपॉझिट आपलं लोन वगैरे लोनमध्ये वगैरे ग्रोथ त्यांनी केलेली आहे. तसेच पुढील म्हणलं तर ही अडानी विल्मारने वगैरे त्यांचं अपडेट दिले आहेत काही बिझनेस अपडेट. तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आमचे जे व्हॉल्यूम टर्म्स आहे व्हॉल्यूममध्ये वगैरे 6%ची ग्रोथ येऊ शकते. आणि रेव्हेन्यूमध्ये 33%ची वगैरे जंप आहे इयर ऑन इयर. तर आता अडानी विल्मारमधून अडानी वगैरे एक्झिट घेत आहेत. तर त्यांनी म्हटलं आहे की आमची जी ग्रोथ आहे ती साऊथ इंडियातून चांगली झाली आहे. व्हॉल्यूम टर्म्स पाहिलं तर 15%ची ग्रोथ वगैरे झाली आहे. फूड अँड FMC रेव्हेन्यूमध्ये एक चांगली व्हॉल्यूम टर्म्समध्ये ग्रोथ झाली आहे. म्हणजे 22%ची इथे ग्रोथ वगैरे झालेली आहे. तर तसंच LNT फायनान्समध्ये रिटेल लोन बुक जे आहे ते 23%ने ग्रो झाला आहे. आणि डिस्पार्टमेंटमध्ये 4%नेच वगैरे ग्रो वगैरे झाले. म्हणजे मॅक्रो फायनान्स जो बिझनेस आहे तो तेवढा चांगल्या पद्धतीनं ग्रो केलेला नाही. तर जर पुढील म्हणलं तर डाबर इंडियाने वगैरे तेवढे नंबर वगैरे यांचे चांगले येत नाहीत. म्हणजे Q3मध्ये फेस्टिवल सीझन असूनही डाबर बिझनेसचा जो नंबर आहे तो लो सिंगल डिजिटमध्ये वगैरे रेव्हेन्यू ग्रोथ वगैरे येत आहे. तर ही एक थोडं निगेटिव्हली आहे. तर जर पुढील म्हणलं तर आपलं जे मॅरिकोने त्यांच्या रेव्हेन्यूमध्ये मिड टर्म्स ग्रोथ वगैरे होऊ शकते असं म्हणतलं आहे. व इंटरनॅशनल जो बिझनेस आहे त्यांचा तो स्ट्रॉंगली ग्रोथ दाखवू शकतो असं म्हणतलं आहे त्यांनी. तसं टायटनने वगैरे ओव्हरऑल पाहिलं तर 24%ची ग्रोथ केली आहे. आणि त्यांचा जो मेन बिझनेस आहे ज्वेलरी सेगमेंटचा त्यामध्ये पाहिलं तर 25%ची ग्रोथ वगैरे येऊ शकते.
तर हाच त्यांचा मेजर बिझनेस आहे. तर त्यांनी या क्वार्टरमध्ये 75 न्यू स्टोर वगैरे ॲड केले आहेत, 75 न्यू स्टोर. तर पुढील म्हणजे HDFC बँकेला RBI कडून ॲक्विजिशनसाठी मंजुरी मिळाली आहे. ते कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक, EU बँक अँड कोटक बँकमध्ये 9.5% पर्यंत स्टेक बाय करू शकतात. ते आता हे अप्रूव्हल एका वर्षासाठी व्हॅलिड आहे. HDFC बँकेच्या सबसिडी यामध्ये बाईंग वगैरे करू शकतात. नंतर पुढील म्हणाला हिंदुस्तान युनिलिव्हर आपलं स्किन केअर ब्रँड जो आहे आपलं मिनिमलिस्ट, ते बाय करण्यासाठी चर्चा वगैरे करत आहे. 3,000 करोड रुपयाला वगैरे ही बाईंग होणार आहे, जे की त्यांच्या रेव्हेन्यूपेक्षा 8 to 10 टाइम्स वगैरे जास्त मोठी ही डील असू शकते. हा जो ह्यांचा जो बिझनेस आहे या ब्रँडचा, तो D2C आहे, म्हणजे डायरेक्ट टू कस्टमर ब्रँड वगैरे यांचा आहे. तर पुढील म्हणाला जे आपलं NTPC ग्रीन एनर्जीने 1 GWचे ॲक्विजिशन जिंकलं आहे. तर ते आता उत्तर प्रदेश विद्युत उत्पादन निगम सोबत जॉईंट व्हेंचर सुद्धा करणार आहे ते आता. तर तसंच पुढील म्हणलं तर आपलं जे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आहे, ज्याला की आपण शॉर्टमध्ये आपलं ही म्हणतो, काय म्हणतो, आपलं माइंट्री वगैरे म्हणतो, माइंटी वगैरे म्हणतो. तर त्यांनी वगैरे $5 बिलियन इलेक्ट्रॉनिक प्रोडक्शनमध्ये टार्गेट ठेवलं आहे. 2030 पर्यंत हे टार्गेट ठेवलं आहे. आणखी एक इलेक्ट्रॉनिक कंपोनंटमध्ये PLI स्कीम वगैरे येणार आहे, ती अंतिम टप्प्यात आहे. तर या स्कीम अंतर्गत वगैरे 40,000 करोड रुपीज वगैरे करोडची ही स्कीम वगैरे असू शकते, अशी चर्चा वगैरे सुरू आहे मार्केटमध्ये. तर त्यांनी म्हटलं आहे की आमचा जो मोबाईल फोन प्रोडक्शन आहे त्यामध्ये चांगली ग्रोथ झाली आहे. ऑलमोस्ट पाहिलं तर $57 बिलियन ग्रोथ वगैरे इंडियाने मोबाईल प्रोडक्शनमध्ये दाखवली आहे. तर ग्लोबली पाहिलं तर मोबाईल प्रोडक्शनमध्ये भारत वगैरे 12% वगैरे कॉन्ट्रीब्यूट वगैरे करत आहे सध्या. आणि यालाच वगैरे 60 to 17% वगैरे करायचं आहे 2030 पर्यंत टार्गेट आहे. अँड ही जी इंडस्ट्री आहे, म्हणजे याला ग्रो करून वगैरे $120 बिलियन मोबाईल प्रोडक्शन व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. आणि उर्वरित जो की मोबाईल सोडून जे गोष्टी केल्या तर म्हणजे ग्लोबली प्रोडक्शन इलेक्ट्रॉनिक पाहिलं तर $11 ट्रिलियन आहे त्याचं व्हॅल्युएशन वगैरे आपलं ग्लोबली इलेक्ट्रॉनिक प्रोडक्शनमध्ये वगैरे. तर त्यामध्ये पाहिलं तर आपला जो शेअर आहे इंडियाचा, तो 1% ही नाही. तर आता जे आपल्याला मोबाईल फोनमध्ये सक्सेस मिळाला आहे, ते मिळाल्यानंतर बाकीही प्रोडक्टवर भारताने फोकस करायला हवे असं म्हटलं जात आहे. तर इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्टमध्ये पाहिलं तर चायना आपल्यापेक्षा 37 टाइम्स वगैरे मोठा आहे. व्हिएतनाम वगैरे व्हॉल्यूम टर्म्समध्ये, आणि व्हिएतनाम वगैरे 5.4 टाइम्स वगैरे मोठा आहे. मलेशिया 4.3 टाइम्स मोठा आहे. आपलं मेक्सिको 3.4 टाइम्स मोठा आहे. अँड यामध्ये आपली एक लॉंग जर्नी असेल, परंतु मिनिस्ट्रीने आता एक मोठे टार्गेट घेतलेले आहे. तर त्यावर एक स्ट्रॉंग PLI स्कीम वगैरे आणली जाणार आहे. तर शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.